नमस्कार तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे नसीब चमकणार, या तारखेला होणार महागाई भत्त्यात वाढ, काय आहे सविस्तर उत्तर जाणून घ्या। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या प्रतिक्रियेच्या अपेक्षेत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। 7व्या वेतन आयोगानुसार केंद्रीय आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता निश्चित करण्यात आला। AICPIच्या आधारावर हा महागाई भत्ता ठरवण्यात येतो। AICPIच्या निर्देशांकानुसार जून 2024 पर्यंत महागाई भत्ता 53.33% पोहोच। सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 50% आहे, परंतु AICPIच्या आकडेवारीनुसार यंदा जानेवारी ते जून महिन्यासाठी महागाई भत्ता निश्चित करण्यात आला असून 3% वाढ झाली। त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% झाला। 7व्या वेतन आयोगानुसार लेव्हल 1 मधील कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रुपयापासून सुरू होते आणि हे 56,900 रुपयाच्या ब्रॅकेटमध्ये आहे। त्यानुसार मूळ वेतन 18,000 रुपये असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% असणाऱ्यामुळे 9,540 रुपयांची वाढ झालेली आहे। त्यात 9,000 रुपये असल्याने 540 रुपयाची शुद्ध वाढ होणार आणि ज्यांचा 53% वाढीनुसार 56,900 पगारवाल्यांचा 30,000 हा महागाई भत्ता असून त्याच्यात 1,707 रुपयाची वाढ होणार। तर भविष्यात महागाई भत्त्यात वाढ करण्यासाठीचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाकडून मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात आला असून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची वाढ होणाऱ्या मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक आहे। याबाबत मंत्रिमंडळ 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेईल। मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर महागाई भत्त्याच्या वाढीबाबत अधिकृत जाहिरात करण्यात येईल। सध्या 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 7व्या वेतन आयोगानंतर 50% महागाई भत्ता आणि महागाई सवलत मिळत आहे। यामध्ये होणारी वाढ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे। तर ही तारीख तुम्हाला कळलेली आहे। लवकरच महाराष्ट्रात सुद्धा तशीच लवकरच लागू करण्यात येईल अशी अपेक्षा आहे। असाल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।